येतोय हे सगळ्यांनी आता लक्षात घ्या. तुम्ही खाली बसा, बस खाली, बस बस खाली, नाही तर बाहेर भेटा. सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलं हे कोणी विसरू नका. नाही तर गडबड गोंधळात समाजाचं वाटोळ करू नका. कोण काय सांगताय, कोणाचा काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटोळ केलंय. काही मराठ्यांनी विसरू नका. एक जुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलं. आता तुमची काय जबाबदारी? आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, हे बरोबर आहे वरची बाई घरात गपचूप उभा आहे. सरकार आपला ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं. पोलीस बांधव आणि सरकार जिथं पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या. मला उपोषणाला बसायचंय, त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आला पाहिजे. ही जबाबदारी कोण तुमच्यावर घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जाळपोळ दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो. कुणी राजकारणी पक्षाचा कुणी पदाधिकारी असेल त्या राड्यात थांबावं तुम्ही. मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला. मला लोकाला बोलू द्या आधी. तुम्ही कोणाला
ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प उभा आहे. गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं. हे काळ्या कपड्यावालेच मोगम तुम्ही जास्त बोपाटा करता. मी सांगतोय हे सगळ्यांनी आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली. उभर बस बस खाली, नाही तर बाहेर व्हाय. चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा आहे ना. इकडं बघताय ना इकडं बघताय.